हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विज्ञान भाग 1चं तिसरं प्रकरण धारा विद्युत या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बघा. एक म्हणजे विभव आणि विभवांतर म्हणजे काय, नेमकं विभव आणि विभवांतर कोणाला म्हणतात. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विद्युतधारा म्हणजे काय, त्याचं सूत्र काय. तिसरा आहे विद्युत परिपथ कसं जोडलं जातं. चौथा आहे विद्युत परिपथातील जे घटक आहेत त्या घटकासाठी कोणकोणते चिन्ह आहेत आणि त्या घटकांचा नेमका विद्युत परिपथामध्ये उपयोग कुठे केला जातो. विद्युत रोध आणि ओहमचा नियम, ओहमचा नियम काय आहे, विद्युत रोधाचं सूत्र काय आहे, त्याच्यानंतर रोधकता म्हणजे काय, त्याच्यानंतर आपल्याला रोधाची एकसर जोडणी, रोधाची समांतर जोडणी, त्याच्यानंतर आपल्याला वितळतार, वाहक, विसंवाहक या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता बघा, त्यांनी आपल्या सभोवतालीमध्ये काय सांगितलेलं आहे. आधुनिक जगात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून असतो. वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी, जर वीज नसेल तर आपण काय करतो, दवाखाना, बँक, कार्यालय या संस्थेमध्ये जनित्र वापरतो. म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टर वापरतो. विद्युत भट्ट्या, विद्युत चलित्र यांचे चलन आहे. काही विशिष्ट उपकरणाच्या वापरासाठी उद्योगधंद्यामध्ये विजेचा वापर केला जातो. आता फ्रीज, विद्युत ओव्हन, मिक्सर, पंखे, धुलाई यंत्रे, निर्वात स्वच्छता यंत्र, त्याला रोटी मेकर या सर्व घरगुती साधनांनी आपली श्रमाची आणि वेळेची बचत केली आहे. या सर्व उपकरणांना चालवण्यासाठी विजेशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे विजेचे आपणाला हे सगळं घरगुती जे उपकरणं आहेत जे घरामध्ये वापरले जातात ते सर्व उपकरणे चालवण्यासाठी आपल्याला विजेची गरज असते. बघा, फक्त माणसेच नाही तर काही प्राणी विजेचा वापर करतात. फक्त माणसंच नाही तर काही प्राणीसुद्धा विजेचा वापर करतात. उदाहरणार्थ ईल हा मासा जो आहे, ईल नावाचा जो हा मासा आहे, हा मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो. कडाडून पडणारी वीज हे नैसर्गिक विद्युत प्रवाहाचं उत्तम उदाहरण आहे. ही जर वीज आपण जर साठवू शकतो तर आपली जी विजेची गरज आहे ती विजेची गरज सहज भागवता येऊ शकते. थोड्या आठवा, असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बघा. काय आहे, तुम्ही एखादा तरी धबधबा पाहिला असेल, पाणी कुठून कुठे पडतं. आता धबधबा जर पाहिला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये निश्चित तुमच्या लक्षात येईल की पाणी कुठून कुठं पडतं. तर उंच भागाकडून खालच्या भागाकडे पाणी पडतं. म्हणजे उंचीकडून कमी भाग असणाऱ्या भागाकडे पाणी पडत असतं. बघा, विद्युत निर्मितीसाठी धरणातील पाणी उंच पातळीकडून सोडण्यात येतं आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते खालच्या पातळीवर येतं. ज्या ठिकाणी विद्युत निर्मिती केलेली आहे, उदाहरणार्थ कोयना डॅमवर जी विद्युत निर्मिती केलेली आहे ते काय केलेलं आहे, उंचावरून पाणी खाली घेतलेलं आहे. आता पाणी खाली कशामुळे येतं, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे येतं. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की दोन बिंदूमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूच्या पातळीवर अवलंबून असते. म्हणजे दोन बिंदूतील पाण्याचे प्रवाहाची जी दिशा आहे त्या दोन बिंदूमधली पातळी किती आहे, म्हणजे उंच पातळीकडून कमी पातळीकडे आहे याच्यावर अवलंबून राहते. आता आपल्याला ह्याच्यातला या प्रकरणातला पहिला मुद्दा खूप महत्त्वाचा शिकायचा आहे, तो म्हणजे विभव आणि विभवांतर म्हणजे काय. आता विभव कोणाला म्हणायचं आणि विभवांतर कोणाला म्हणायचं याची व्याख्या, त्याच्यासाठी एक तुम्हाला साधा प्रयोग करायला सांगितलेला आहे. तुमच्या इथं समोर एक आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून हा प्रयोग आहे. काय करायचं आहे, त्या दोन प्लास्टिक बाटल्या, रबरी नळी, चिमटा आणि पाणी हे साहित्य घ्यायचं. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रचना करा. नंतर रबरी नळीचा चिमटा काढून टाका. आता तुमची निरीक्षणं नोंदवा. आता काय करायचं आहे बघा, एक जी बॉटल आहे पाण्याची ती उंचावर ठेवायची, दुसरी बॉटल खाली ठेवायची. या दोन बॉटलना जोडणारे ही एक नळी लावायची आणि त्याला चिमटा लावायचा. आता तुम्हाला खालील प्रश्नाची उत्तर देईल. मी अगोदर प्रश्न वाचतो सगळे बघा. प्रश्न पहिला आहे तुम्हाला, चिमटा काढल्यावर काय होतं. जर समजा आपण हा चिमटा जर काढला, हा इथला चिमटा काढला
तर काय होतं बघा, चिमटा काढल्यावर पाण्याची पातळी जास्त असलेल्या बाटलीकडून, म्हणजे समजा या बाटलीकडून पाण्याची पातळी या कमी असणाऱ्या बाटलीकडे पाणी वाहतं. हे पहिल्याचं उत्तर. दुसरं आहे बघा, पाण्याचा प्रवाह बंद होतो का आणि का होतो. आता दोन्ही बाटल्यामधील पाण्याची पातळी समान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रवाह उंचावरील बाटलीकडून कमी म्हणजे खाली असणाऱ्या बाटलीकडे वाहत राहतो. पण ज्यावेळेला पाण्याचा पातळी समान होती त्यावेळेला ही क्रिया बंद होते. तिसरं आहे, पाण्याचा प्रवाह अधिक काळ सुरू राहावा यासाठी तुम्ही काय कराल. बघा, पाण्याचा प्रवाह जर अधिक काळ सुरू राहायचा असेल तर चिमटा थोडा सैल करावा अथवा ट्यूबच्या व्यासाच्या अर्ध्या भागाचा चिमटा लावा. म्हणजे चिमटा जो आहे तो पॅक न करता थोडा सैल लावावा, तर तो पाण्याचा प्रवाह नेहमी चालू राहील. बघा, पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचा प्रवाह एका प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस विद्युत विभव. आता पाण्याचा जसा पाण्याप्रमाणेच विद्युत जो प्रभार आहे त्याचा प्रवाहसुद्धा एका पातळीवर अवलंबून असतो आणि ही जी पातळी आहे त्या विद्युत पातळीलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, विद्युत विभव असं म्हणतात. आता पुढचा जो मुद्दा आहे तो बघू आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता इथं सांगितलेलं आहे की धन विद्युत प्रभार, जो धन विद्युत प्रभार आहे आणि ऋण विद्युत प्रभार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे धन विद्युत प्रभार आणि दुसरा आहे तो म्हणजे ऋण विद्युत प्रभार. धन विद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहितो. म्हणजे कोण कोणाकडे वाहतं, तर धन विद्युत प्रभार हा जास्त विभव असल्यामुळे तो कमी विभव असल्याकडे बिंदूकडे प्रवाहित होतो. आपण यापूर्वी हे अभ्यासलेलं आहे की बहुतांशी विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होतो. आता विद्युत प्रभार कशामुळे होतो, त्याच्यातून वाहणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्समुळे तो विद्युत प्रभार वाहतो. इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे. मग इलेक्ट्रॉन कसे वाहतात नेमके, तर इलेक्ट्रॉन हे कमी विभव असलेल्या बिंदूकडून जास्त विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात. म्हणजे ऋणकडून धनकडे वाहतात. आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असणार आहे. त्याने एक उदाहरण छान दिलेलं आहे बघा. आकाशात जी चमकणारी वीज आहे ही वीज कमी विभव असलेल्या ढगातून जास्त विभव असलेल्या जमिनीकडे येते. तसाच इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुद्धा असतो. विद्युत विभवाची परिभाषा तुम्ही पुढे अभ्यासात. आता विद्युत विभवाची जी नेमकं काय आहे ते इथं दिलेलं आहे बघा. वाहक ए आणि बी. आता ह्या आकृतीचं जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर या आकृतीमध्ये दोन वाहक आहेत. एक वाहक आहे ए आणि दुसरा वाहक आहे बी. वाहक ए आणि बी दोन्हीच्या विद्युत विभवातील ह्या दोघांमधला जो विद्युत विभव आहे हा जो मधला विद्युत विभव आहे, विभवातील फरकास त्या वाहकादरम्यानचे विभवांतर म्हणतात. ह्या दोघातील जो फरक आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, विद्युत विभवांतर म्हणतात. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए हा जास्त विभव असणारा वाहक आहे. ए हा जास्त विभव असणारा वाहक आहे म्हणजे उच्च, म्हणजे कारण हा धन आहे असलेला वाहक आहे. बी हा कमी विभव असणारा वाहक आहे. म्हणजे ह्याच्यावर चिन्ह कोणतं आहे, ऋण आहे. बघा, जर दोन्ही वाहक वीजवाहक तारेने जोडले, आपण जर हे दोन्ही वाहक जर या वीजवाहक तारेने जोडले, दोन्ही टोकामध्ये विभवांतर निर्माण होईल. याही टोकामध्ये वाहकाच्या आणि याही टोकामध्ये काय निर्माण होईल, विभवांतर निर्माण होईल. बघा, तर वीजवाहक तारेने जोडले, तारेच्या दोन टोकामध्ये विभवांतर निर्माण होईल. इलेक्ट्रॉनचा प्रवाह आपण मगाशी शिकलो तसा कमी विभवाकडून कुणाकडे वाहत जाईल, जास्त विभवाकडे वाहत येईल. बघा, वाहकाकडून ए या वाहकाकडे सुरू होईल. ए आणि बी दोन वाहकावरील विद्युत विभव समान होईपर्यंत, म्हणजे ह्या दोन्ही वाहकातील विद्युत विभव जे आहे ते दोघांचं समान होईपर्यंत ह्याच्यातून इलेक्ट्रॉन वाहत राहतील. म्हणजेच या दोन्ही वाहकातील विभवांतर ज्या वेळेला शून्य होतं त्याच वेळेला इलेक्ट्रॉनचा प्रवाह काय होतो, थांबतो. बघा, धन विद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावं लागतं. आता पुढचा मुद्दा दिलेला आहे,
तो बघा जरा. विद्युत घटाचं विभवांतर, जो विद्युत घट आहे ज्याला आपण बॅटरी म्हणतो, त्याच्यामध्ये विभवांतर कसं असतं बघा. विद्युत घटाचे दोन आग्र आहेत, एक म्हणजे धनाग्र आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे ऋणाग्र आहे. यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे घटाचे विभवांतर. मग विभवांतर म्हणजे काय, घटाचं विभवांतर कोणाला म्हणायचं, तर विद्युत घटामध्ये असणारे धनाग्र आणि ऋणाग्र यांच्यातील विद्युत विभवातील जो फरक आहे त्या फरकालाच आपल्याला काय म्हणायचं आहे, विभवांतर. विद्युत घटामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे हे विभवांतर होतं. आता विद्युत घटामध्ये जी रासायनिक अभिक्रिया होते त्या रासायनिक अभिक्रियामुळे हे विभवांतर निर्माण होतं. हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करतं. हे जे विभवांतर आहे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना गतिमान करतं आणि दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. ए या बिंदूपासून बी बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी, आता आपण शिकलो ए या बिंदूपासून या बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करणे म्हणजे ए पासून बी कडे पाठवण्यासाठी जे आपणाला कार्य करावं लागेल त्यास ए आणि बी बिंदू दरम्यानचं विभवांतर म्हणतात. म्हणजे हा ए बिंदू आणि हा कोणता आहे तुमचा बी बिंदू, या दरम्यानचं विभवांतर असं म्हणतात. आता बघा, दोन बिंदूतील विभवांतर काढायचं सूत्र आहे. आता कार्य, किती कार्य केलं भागिले स्थानांतरित झालेला एकूण विद्युत प्रभार. आता दोन बिंदूतील विभवांतर कोणत्या अक्षराने दाखवलेलं, व्ही. कार्य म्हणजे वर्क. आता स्थानांतरित झालेल्या एकूण विद्युत प्रभार हा जो आहे तो क्यू अक्षराने दाखवलं. म्हणजे सूत्र काय आलं, व्ही बरोबर W/Q. आता ह्याचं एकक काढायचं आहे. आता विभवांतराचं एकक आहे व्होल्ट, म्हणून 1 व्होल्ट. कार्याचं एकक आहे आपण शिकलो जूल, म्हणून 1 जूल भागिले विद्युत प्रभाराचं एकक आहे कुलोम, 1 कुलोम. म्हणजे 1 व्होल्ट बरोबर 1 जूल भागिले 1 कुलोम. SI पद्धतीत विभवांतराचे एकक काय आहे, तर SI पद्धतीत विभवांतराचे एकक आहे व्होल्ट. आता तुम्हाला काही खाली आकृती दिलेली आहे. आता न्यूक्लियस हे जे आहेत हे बाळांनो तुमच्या अणू आहेत. या अणूचा हा न्यूक्लियस म्हणजे हा तुमचा जो आहे तो हा केंद्रकाचा भाग आहे अणूचा. बघा, ह्याच्यावर असणारे हे जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 स्पॉट दाखवलेत हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इलेक्ट्रॉन्स हे मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. आता हे मुक्त इलेक्ट्रॉन जे आहेत ते मुक्त इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं त्या तारेमधून काय करतात, वाहत असतात. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला इथे एक परिचय शास्त्रज्ञाचा दिलेला आहे. आता कोण आहेत शास्त्रज्ञ बघा, अलेक्झांड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट जो आहे हा विद्युत घट तयार केला. त्याच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव दिलेलं आहे. म्हणजे अलेक्झांड्रो व्होल्टा यांच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव देण्यात आले. व्होल्टचा साधा विद्युत घट जो आहे तो इथं तुम्हाला दाखवलेला आहे. आता माहीत आहे का तुम्हाला, हा भावांनो खूप 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 महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जातो बघा. विभवांतराचं अतिसूक्ष्म किमती खालील एककात व्यक्त करतात. आता विभवांतराचे एकक आपल्याला माहिती व्होल्ट आहे, पण त्याच्यापेक्षा लहान एककामध्ये कसं व्यक्त करतात बघा. 1 मिली व्होल्ट म्हणजे छोटा m असेल तर मिली व्होल्ट. 1 मिली व्होल्ट म्हणजे किती, 10⁻³ व्होल्ट. 1 मिली व्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट. आणि दुसरा आहे 1 मायक्रो व्होल्ट म्हणजे म्यू, हा इथं चिन्ह दाखवलेलं आहे, म्यूचं चिन्ह आहे. 1 मायक्रो व्होल्ट म्हणजे 10⁻⁶ व्होल्ट. आता विभवांतराचे हे छोटे एककासाठी. आता विभवांतराच्या मोठ्या ह्याच्यासाठी कोणती एकक आहेत बघा. 1 किलो व्होल्ट. 1 किलो व्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट. आणि 1 मेगा व्होल्ट, इथे m जो आहे हा m मोठ्या अक्षरात दाखवलेला आहे. 1 मेगा व्होल्ट म्हणजे 10⁻⁴ व्होल्ट. आता हे तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जागेसाठी जोड्या लावामध्ये कुठंही प्रश्न विचारला जातो. 1 मायक्रो व्होल्ट, 1 मेगा व्होल्ट, 1 किलो व्होल्ट आणि 1 मिली व्होल्ट म्हणजे किती.
बघा, आता मुक्त इलेक्ट्रॉन जे आहेत ते मुक्त इलेक्ट्रॉन नेमके कसे असतात याचा अभ्यास करणार आहे बघा आपण. आता मुक्त इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं? कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. आता ज्याच्यातून विद्युत वाहते असा जो वाहक आहे, उदाहरणार्थ इथं तुम्हाला घेतलेलं आहे बघा त्यांनी तार. या तारेच्या वाहकातून ज्यावेळेला विद्युतधारा वाहते त्यावेळेला तारेच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात, जे अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बद्ध असतात. म्हणजे अणूच्या केंद्रकाशी ते क्षीण बलाने बद्ध म्हणजे बांधून ठेवलेले असतात, त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात. मग मुक्त इलेक्ट्रॉन कोणते असतात की एखाद्या विद्युत वाहकाच्या अणूजवळ एक किंवा अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉन असतात, ते इलेक्ट्रॉन त्या अणुकेंद्रकाशी क्षीण बलाने बांधलेले असतात, त्यांना म्हणायचं मुक्त इलेक्ट्रॉन. आकृती 3.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे, आकृती आता 3.3 इथं जी तुम्हाला दाखवलेली आहे त्या आकृती 3.3 मध्ये वरची जी आपण आकृती घेतली, ह्या 3.3 आकृतीमध्ये वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात. इथं दाखवलेलं आहे बघा, या भागाकडून हा इलेक्ट्रॉन या भागाकडे जातो किंवा या भागातला इलेक्ट्रॉन या भागाकडे जातो, सहजपणे जाऊ शकतात. यामुळे मुक्त इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभाराचे वहन होते. म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो? तर ऋण प्रभार असतो. म्हणजे इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रभाराचे वहन करतो. म्हणजेच वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारकाचे वाहक असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऋण प्रभाराचे वाहक असतात. आता तारेतून जाणारी विद्युतधारा, पुढचा जो भाग आहे तो बघा. आता इथं तार दिलेली आहे. आता यादृच्छिक गती बघा, आकृती 3.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोड, ही तार आहे नुसती, ह्या तारेमध्ये असणारे बघा जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स असे कसेही असतात. यादृच्छिक गती म्हणजे आपण झिगझॅग मशीन जसे म्हणतो तशा पद्धतीचे असतात. विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडली नसेल तर तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन्स तिच्यातील अणूच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरत असतात. बघा, जर आपण ह्याला विद्युत घट जोडला नसेल किंवा परिपथ जर तारेला जोडलं नसेल, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स असे कसेही मुक्त आहेत, म्हणजे कसेही मुक्तपणे फिरत असतात. बघा, जेव्हा त्या तारेची टोकं, आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, ज्या वेळेला ह्या तारेची टोकं एका विद्युत घटाला आपण जोडलेले आहेत, हा जो आहे तो विद्युत घट आहे, समजा ही तुमची बॅटरी आहे, या बॅटरीच्या दोन्ही घटाला हे जोडलेले आहेत, कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोतात जोडली जातात, तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्स विभवांतरामुळे विद्युत बल कार्य करतं. आणि दाखवल्याप्रमाणे मग आकृती 3.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण जोडलं तर हे विभवांतर जे आहे हे विभवांतर आहे हे विद्युत बलाचं कार्य करतं. आणि विद्युत बलाचं कार्य केल्यामुळं या जोडलेल्या परिपथातील वाहकामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन ऋण दिशेकडून कुणाकडे वाहायला सुरुवात करतात? धन दिशे. म्हणजे विद्युत धारा वाहत असताना नेमकी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? ऋण दिशेकडून धन दिशेकडे. बघा, कमी धन टोकाकडे जास्त विभवाकडे प्रवाहित होतात. याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युतधारा वाहू लागते. इलेक्ट्रॉनची ही हालचाल अनियमित अशी सरासरी चालीनं सुरू राहते. म्हणजे अनियमितपणे अशी ही चालू राहते.